हॅलो हॅलो आवाज येतो ना माझा? हो सर येतोय. सो काल जो तुम्हाला मी लेआउट दाखवला होता रीन वाला, त्यामध्ये एक सेक्शन होता हिरो इमेज नावाचा. तो सेक्शन एक्झॅक्टली कसा करायचा आहे ते बघणार आहे आपण. सेक्शन म्हटलंय तुम्ही आपल्याकडे एक इमेज पण आहे टेस्ट नावाची. पहिली गोष्ट CSS अटॅच. त्याच्यानंतर CSS रिसेट. सो जनरली जेव्हा आपण हिरो इमेज बनवतो तर त्या हिरो इमेजची जी विड्थ असते ती असते विड्थ आपल्या व्ह्यू पोर्ट इतकी. व्ह्यू पोर्ट म्हणजे काय हो? Visible area of the screen. म्हणजेच इथं दिसते बॉर्डर, कर्सर इथं, इथून ते इथपर्यंतचा जो एरिया आहे तो म्हणजे व्ह्यू पोर्ट. तर हिरो इमेज जे आहे ती पूर्ण व्ह्यू पोर्ट इतकी असली पाहिजे, म्हणजे त्याची हाईट एवढी असली पाहिजे आणि विड्थ ह्या स्क्रीन एवढी असली पाहिजे. सो त्यासाठी काय म्हणणार, हिरो इमेज हाईट इज 100 VH म्हणजेच Viewport height. viewport height, right? And width must be 100%. किंवा तुम्ही 100 VW म्हणू शकता. viewport दोन्ही सेमच आहे. 100% म्हणलं तरी 100% म्हणजे कुणाची विड्थ घेईल तो याच्या पॅरेंटची. तर आपला जो हिरो इमेज आहे याचा पॅरेंट कोण आहे? बॉडी. आणि बॉडीची विड्थ ऑलवेज काय असते? 100 VW. विपोर्टची विड्थ जेवढी आहे तेवढी बॉडीची विड्थ असते. तर त्यामुळे तुम्ही इथं 100% जरी म्हटलं तरी सेम आहे. अँड 100 VW म्हटलं तरी सेम आहे. सो याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय तर बॅकग्राऊंडला इमेज दाखवायची आपल्याला ना. तर इथं आपण दाखवणार बॅकग्राऊंड. ओके, बॅकग्राऊंड इमेज कसं दाखवतात हो? URL. ओके. Bracket. सर बॅकग्राऊंडच्या ठिकाणी इमेज लागेल ना? हा इकडे सर हायफन D. बॅकग्राऊंड इमेज टाकावा लागेल का? हो सर. ओके. देन इथं Dot. डबल डॉट. त्याच्यानंतर इमेजेस टेस्ट JPG, राईट? ठीक आहे. ओके. तर इमेज थोडीशी क्रॉप होते है ना, म्हणजे इमेज थोडीच नाही भरपूर काय होते क्रॉप होऊन जाते. बराचसा पार्ट काय इमेजचा दिसत नाहीये. इथं 25% इमेज दिसते आणि इमेजची साईज काय जास्त. तर त्यावेळेस आपण कुठली प्रॉपर्टी वापरतो? बॅकग्राऊंड साईज कव्हर. बॅकग्राऊंड स्टाईल कव्हर. सो बॅकग्राऊंड साईज कव्हर म्हटल्यानंतर इमेज थोडीशी दिसते. बट इमेज कुठून दिसते? टॉप आणि लेफ्ट. राईट, म्हणजे कुठला पार्ट कट होतोय? राईट आणि बॉटम पार्ट कट होतोय. बाय डिफॉल्ट बॅकग्राऊंड पोझिशन काय असते? टॉप लेफ्ट असते. त्यामुळे टॉप आणि लेफ्ट न इमेज स्टार्ट झालेली आहे आणि जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कुठून कट होतोय? राईट बॉटम. समजा चारी बाजूला थोडस कट करायचं, आपण काय म्हणणार? बॅकग्राऊंड पोझिशन
बॅकग्राऊंड पोझिशन काय म्हणणार? सेंटर म्हणणार सर. करेक्ट ना, बॅकग्राऊंड पोझिशन आपण म्हणणार सेंटर सेंटर. बाय डिफॉल्ट बॅकग्राऊंड पोझिशन काय असते? टॉप लेफ्ट. टॉप Top लेफ्ट left. असते ना, त्यामुळे टॉप आणि लेफ्टचा पार्ट नाही कट होत. तर जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कुठून कट होणार? राईट आणि बॉटमचा. आता आपण म्हटलंय बॅकग्राऊंड पोझिशन सेंटर सेंटर, त्याच्यावर काय झालं, सेंटरला आपली पोझिशन आली आणि जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे इमेजचा आपल्या व्ह्यू पोर्ट पेक्षा तो चारही बाजूला थोडासा काय झालाय क्रॉप होईल, इक्वली चारही बाजूला काय होईल क्रॉप होईल. बघू शकते की आता बॅकग्राऊंड पोझिशन सेंटर म्हणल्यामुळे थोडा इथला पार्ट कट झालाय, थोडा इथला पार्ट कट झाला. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट नसेल, बरोबर ना? नाही सर, काही नाही. ओके. सो आता याच्यानंतर मेन पार्ट काय, इथं काहीतरी टेक्स्ट असेल, हेडिंग असेल, टेक्स्ट असेल, पॅराग्राफ असेल, बटन असतील, तो एक्झॅक्टली तर सेंटर लागायचा. सो त्यासाठी आपण काय करणार, त्याचा सेक्शनच्या आतमध्ये एक डिव्ह घेऊ आणि त्याला नाव दिलं आपण कॅप्शन. कॅप्शनच्या आतमध्ये S2 एक हेडिंग आहे, पॅरेग्राफ मध्ये परफेक्ट. बट हा पार्ट आपला कुठं पाहिजे हो? सेंटरला. सेंटरला पाहिजे. तर तो पार्ट सेंटरला कसा आणणार आता आपण? पोझिशन पोझिशनचा यूज करून सर. हो, पोझिशनचा यूज करून. सो पोझिशन, याला पोझिशन काय देणार आपण? रिलेटिव्ह. पोझिशन रिलेटिव्ह. देन कॅप्शन आहे ना, त्या कॅप्शनला काय होणार? Absolute position. ऍब्सोल्यूट. ओके, ठीक आहे, तरी पण काही चेंज नाही झालं. टॉप सर 50 आणि लेफ्ट 50. एक्स आणि वाय चे हे द्यावं लागेल. ओके, ज्याला काही दुसरा टॉप access पोझिशन द्यायला दिले, लागते. समजा टॉप दिला 50%, लेफ्ट म्हणलं 50%. ओके, तर कुठे कुठे गेला? दुसरी कुठली प्रॉपर्टी आहे? ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट ट्रान्सलेट ब्रॅकेट मध्ये -50 -50 50% है ना, -50% -50%. -50%. ठीक आहे, ओके, रूल. ओके, त्याच्यानंतर टेक्स्ट सेंटर पाहिजे, टेक्स्ट लाईन सेंटर पाहिजे, त्यासाठी टेक्स्ट क्लास बनवू. टेक्स्ट सेंटर येतो का, टेक्स्ट लाईन सेंटर. टेक्स्ट सेंटर थोडेसे ते फॉन्ट साइज वगैरे गोष्टी आपण सेट करून घेऊ. कॅप्शन मध्ये साइज 50%. पैराग्राफ है
हा सेंटरला आला. सो बऱ्याच वेळेस काय असतं की ह्या इमेजच्या वरती एक थोडासा ओव्हरले असतो. ओव्हरले म्हणजे एक ट्रान्सपरंट ग्रे कलरचा किंवा ब्लॅक कलरचा ट्रान्सपरंट काय असतो, एक लेअर असतो. मॅक्झिमम टाइम म्हणजे काही वेळेस समजा ग्रे असणार, वेगवेगळ्या कलरचा असेल, पण जेव्हा जेव्हा हिरो इमेज असते तर हिरो इमेजच्या वेळेस 100% तिथं एक ओव्हरले असतो, म्हणजे एक लेअर असतो. आता ही इमेज आहे, इमेजच्या वरती आपला हा टेक्स्ट आहे, राईट. बट हिरो इमेज असते तर त्यावेळेस 100% काय असतं, इमेजच्या वरती एक काहीतरी लेअर असेल, त्याच्यावरती आपला टेक्स्ट. असं स्ट्रक्चर नेहमी असतं, राईट. तर असं करणार तो, कसं आणणार इथं लेअर. कळलं ना एक्झॅक्टली मी काय म्हणतो ते. नाही सर, एकदा दाखवता का कसं असते ते? अच्छा, ठीक आहे. एक्झाम्पल दाखवणं आवड आहे, मी इथं करूनच दाखवतो. सपोज इथं मी काय म्हटलं, वापस एक घेतला ड्यू ओव्हरले नावाचा, राईट. आता हा ओव्हरले काय करणार, याला पण मी दिली पोझिशन ऍब्सोल्यूट, लेफ्ट 0, राइट 0, टॉप 0, बॉटम 0, बैकग्राउंड RGB है 0,0,0,5. असा म्हणतो. इमेज आहे, इमेजच्या वरती काय हा बॅकग्राऊंड ना लेअर दिसतोय, याला ओव्हरले म्हटलं, आणि याच्यावरती हा आपला टेक्स्ट. तर अशा वेळेस आपण ह्या टेक्स्टला कलर व्हाईट देऊ शकतो. ते ब्लॅक वरती ब्लॅक चांगला दिसणार नाही किंवा ते वाचता पण येणार नाही. जनरली हिरो इमेज आहे म्हणजे ओव्हरले असते. तर तो इथं आपण काय केलंय, क्रिएट करण्यासाठी एक ड्यू टाकला, बरोबर ना. याची CSS कॉपी करून घेऊ, कॉपी रूल, पेस्ट, अँड त्याच्यानंतर सगळे आपली हिरो इमेज रेडी. त्याच्यामध्ये काय डाऊट आहे? सर परत एकदा सांगा ना, कसं केलात, काय केलात? तर काय नाही केलं आपण, सिम्पली काय केलंय, सेक्शन मध्ये एक ड्यू टाकलाय ओव्हरले नावाचा, राईट. त्याला पण आपण काय केलं, पोझिशन दिली ऍब्सोल्यूट, राईट. कारण ह्या ओव्हरलेला आपण काय करायचं आहे, एक ट्रान्सपरंट ग्रे कलरचा लेअर बनवायचा आहे, ट्रान्सपरंट ग्रे कलरचा. आणि तो किती पाहिजे, पूर्ण आपल्या व्ह्यू पोर्ट, राईट.
तर त्यासाठी काय केलं, याला आपण क्वेश्चन दिले ऍब्सोल्यूट, कारण आपल्याला माहिती आहे ऑलरेडी हिरो इमेज चे क्वेश्चन काय रिलेटिव्ह. रिलेटिव्ह आहे. तर याला क्वेश्चन दिली ऍब्सोल्यूट. लेफ्ट 0 म्हटलं, राईट, टॉप 0, बॉटम 0, राईट 0, म्हणजे तो ऑटोमॅटिकली काय झाला, याच्या ऑर्डर झाला, हिरो इमेज एवढा ना. लेफ्ट 0, टॉप 0, त्याच्यानंतर तुम्ही वाटलं असे होऊ शकतो, विथ 100% अँड हाईट 100%. दोन्ही ऑप्शन, लेफ्ट टॉप, लेफ्ट 0 म्हणायचं, लेफ्ट 0, टॉप 0, विथ 100%, हाईट 100%. 100% म्हणजे कोणाची विथ हो, व्ह्यू पोर्टचे याची हिरो इमेजची, हिरो. कारण हा इथं आता ऍब्सोल्यूट आहे आणि रिलेटिव्ह कोण आहे, हिरो इमेज आहे, राईट. तर 100% विथ तर 100% हाईट होलं तर हा ओव्हरले याची हाईट विथ घेणार हिरो इमेजची. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बॅकग्राऊंड कलर अप्लाय करायचा होता याला, पण बॅकग्राऊंड कलर आपण डायरेक्टली ब्लॅक नाही वापरला, कारण असं जर ब्लॅक टाकलं असतं तर इमेज काय होती, हाईड होऊन चालते, आपला ते नको. तर यासाठी आपण इथं थोडासा नवीन वे वापरला कलरचा, तो आहे RGB पॅटर्न. RGB तर सगळं माहितीच आहे. RGB म्हणजे ग्रे, रेड, ब्लू, ग्रीन. आपले नॅचरल 3 कलर आहेत, बरोबर ना. नॅचरल 3 कलर कोणते कोणते, ग्रीन, रेड, तर हे नॅचरल 3 कलर आहेत, बाकीचे कलर आहेत 3 कलरच्या कॉम्बिनेशन पासून क्रिएट होतात. सो हे झालं RGB, नॅचरल 3 कलर. तर RGB ची व्हॅल्यू जेव्हा 000 असते तर त्यावेळेस कुठला कलर क्रिएट होतो, ब्लॅक, राईट. आणि RGB ची व्हॅल्यू जेव्हा 255, 255, 255 असते, 255, तर त्यावेळेस तो असतो व्हाईट कलर. सो आपण RGB टाकलाय, राईट. RGB मध्ये समजा हे शेवटची व्हॅल्यू नाही टाकली तर तो पण काय होईल, परफेक्ट ब्लॅक होऊन जाईल. झाला ब्लॅक, डायरेक्ट ग्रे कलर टाकला तर नाही चालणार. नाही चालू. ठीक आहे, तसे टाकून बघू ग्रे कलर. आपल्याला ग्रे कलर नाही पाहिजे, इथं समजून घ्यायची गोष्ट काय, आपल्याला ग्रे कलर नाही पाहिजे. ग्रे कलर म्हणलं तरी तो ट्रान्सपरंट कलर थोडीच असणार आहे, सॉलिड कलर आहे ना तो. इमेज दिसणार आहे का, नाही दिसणार. आपल्याला इथं काय पाहिजे, कलर असा पाहिजे की तो कलर ट्रान्सपरंट असला पाहिजे, तो कलरही दिसला पाहिजे थोडा. आणि ट्रान्सपरंट म्हणजे काय, पारदर्शी आहे ना, तो पण दिसला पाहिजे. त्याच्यानंतरचा जे काही पार्ट आहे, जसं की ग्लास आहे समजा, राईट. तो ग्लास तर आपल्याला दिसतोच, पण त्या ग्लासच्या नंतरचं जे काही आहे व्ह्यू ते पण दिसतं आपल्याला, कारण ग्लास काय ट्रान्सपरंट आहे, राईट. आता गाडीचा ग्लास आहे समजा तर 100% ट्रान्सपरंट आहे, पूर्ण दिसतं, पण थोडासा ट्रान्सपरंट आहे, पार्शियल ट्रान्सपरंट आहे ना, त्याच्यावरती काहीतरी ब्लॅक कलरचं कोटिंग केलेलं आहे, तर तो काय 50% ट्रान्सपरंट आहे, राईट. तर असाच इथं काहीतरी पार्ट आहे. आपण RGB म्हटलं 000 तर आपल्याला ब्लॅक कलर, बट आपल्याला ब्लॅक कलर नको आहे, टोटल ब्लॅक कलर पाहिजे, बट ट्रान्सपरंट ब्लॅक कलर पाहिजे. म्हणून इथं आपल्याला आणखी एक गोष्ट वाटली, A. And here A stand for what? Alpha, right? A ला आपण म्हणतो अल्फा, आणि तो असतो कशासाठी, ओपॅसिटी, म्हणजे ट्रान्सपरंट किती पाहिजे. तर आता इथं A ची व्हॅल्यू ठेवली आपण 0.5, म्हणजेच आपण काय म्हणतोय की बाबा 0.5 म्हणजे 50% काय असला पाहिजे कलर. हा जो ब्लॅक कलर आहे तो किती पर्सेंट ट्रान्सपरंट पाहिजे मला, 50%.
50% झाला 50% ट्रान्सपरंट. तर हा ग्रे कलर नाहीये है ना, हा ब्लॅकच कलर आहे, बट तो काय ट्रान्सपरंट आहे. इथं जर मी तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू चेंज करून दाखवली तर तुम्हाला लक्षात येईल. राईट, आता ही जसं मी व्हॅल्यू वाढवत जाईल त्याची ट्रान्सपरन्सी काय होत चालली आहे, कमी कमी होत होत चालली. कमी होत चालली आहे. आणि शेवटी समजा मी याची व्हॅल्यू 1 म्हणलं तर ट्रान्सपरन्सी काय झाली, 0. ते काय ट्रान्सपरन्सी आहे, ओपेसिटी ती झाली 0. त्यामुळे आपण त्याची व्हॅल्यू ठेवले 0.5 म्हणजे 50% 0.5. हा ब्लॅक कलर दिसेल आणि 50% त्या कलरच्या मागचा जो काही पार्ट आहे तो आपला काय व्हायला पाहिजे, विजिबल पाहिजे. बेसिकली आपली इमेज आहे ती दिसली पाहिजे. सो ह्यासाठी आपण आरजीबी कलर वापरतो है ना. आपण काल का परवा डिस्कस केलं की आपल्याला आणखी एक बघायचं कलर अप्लाय करायची आणखी एक मेथड आहे आरजीबी किंवा आरजीबी. तर जनरली हे विचारू शकतात इंटरव्ह्यू मध्ये की आरजीबी काय किंवा आरजीबीए काय आणि ए काय असतं. ए आहे अल्फा आणि याची जी व्हॅल्यू आहे बेसिकली इट इज यूज फॉर ओपॅसिटी. ओपॅसिटी किती असली पाहिजे हे डिसाइड करण्यासाठी अल्फाची व्हॅल्यू, ओपॅसिटी म्हणजे ट्रान्सपरन्सी किती असली पाहिजे ते आपण डिसाइड करतो अल्फाच्या व्हॅल्यू. याच्यामध्ये काही डाऊट आहे आता? नाही सर. क्लिअर आहे सगळ्यांना? बट इथं जे आपण ओव्हरले क्रिएट केलाय ना, एक एक्स्ट्राचा काय केला, एस्टिमेबल एलिमेंट वापरला. राईट, एक एस्टिमेबल एलिमेंट वापरला ना इथं. ओव्हरले क्रिएट करण्यासाठी एक ड्यू वापरला. सो काही वेळेस काही गोष्टी आहेत त्या क्रिएट करण्यासाठी आपल्याला एस्टिमेबल एलिमेंटची गरज नाही. विनाकारण आपण इथं काय करतोय, एक एस्टिमेबल एलिमेंट वापरतो. ते वापरायची गरज नाही. गरज नाहीये तर क्रिएट कसं करणार? कसं करणार? म्हटलं की बाबा इथे एक ड्यू टाकला होता आपण ओव्हरले नावाचा, त्याच्यानं आपल्याला जसं पाहिजे डिझाईन ते मिळालं, ते चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. बट तो ड्यू न वापरता सुद्धा आपल्याला तो ओव्हरले क्रिएट करता येतो. तो एलिमेंट न वापरता, एखादा एस्टिमेबल एलिमेंट न वापरता पण आपल्याला एस्टिमेबल एलिमेंट क्रिएट करता येतो. त्यासाठी काही आहे का प्रयोजन? आपण काही सीएसएस मध्ये बघितले का तसं पार्ट? एस्टिमेबल एलिमेंट, कस्टम एस्टिमेबल एलिमेंट वगैरे काही करता येते का क्रिएट? हॅलो, नाही सर, आतापर्यंत तरी काही बघितलं नाही आपण ते. अच्छा, सुडो एलिमेंट म्हणजे काय असतं? पर्टिक्युलर पार्ट डिफाइन करतो, लाईन किंवा फर्स्ट लेटर. सुडो सिलेक्टर झाला ना तो. मला माहिती आहे, तुम्ही सांगा. सुडो आफ्टर काय, सुडो सिलेक्टर आहे का सुडो क्लास आहे? सुडो एलिमेंट आहे. सुडो एलिमेंट आहे ना, म्हणजे आफ्टर आणि विपाचा उपयोग करून आपण काय करू शकतो, कंटेंट क्रिएट करू शकतो. राईट, तिथं कंटेंट मध्ये जो म्हणतो हॅलो, आपण क्रिएट करू शकतो ना, त्याचा उपयोग करून. आला इथं हॅलो दिसतो, इथं हॅलो कोपऱ्यात. सो याचा उपयोग करणार आपण. जनरली तुम्हाला जर समजा ओव्हरले क्रिएट करायचा आहे कुठल्या एस्टिमेबल वरती, जे ओव्हरले आता आपण क्रिएट करतो ना ट्रान्सपरंट ग्रे कलरचा, तर ड्यू वगैरे नाही टाकायचं. त्यालाच काय करायचं, आफ्टर किंवा बिफोर वापरायचं. जसं की तुम्ही आफ्टर वापरता. आणि आपल्याला ओव्हरले किती पाहिजे, हिरो इमेज एवढा पाहिजे. म्हणजेच हिरो इमेज आपल्याला माहित आहे पोझिशन रिलेटिव्ह आहे. याला म्हणा पोझिशन आपण काय, ऍब्सोल्यूट. त्याच्यानंतर लेफ्ट 0, टॉप 0, विड्थ हिरो इमेजची जेवढी विड्थ आहे तेवढी पाहिजे, म्हणजेच 100%. हाईट जेवढी हिरो इमेजची तेवढी पाहिजे, म्हणजेच 100%. याच्यानंतर बॅकग्राऊंड कलर RGBA
0,0,0,0,5. ठीक आहे. कॉपी करून म्हटलं आला ओव्हरले. झाला क्रिएट ओव्हरले. हो सर. हो सर. त्याच्यामध्ये एक इश्यू झाला. काय इश्यू आहे? टेक्स्ट ओव्हरलेच्या खाली गेलं. येस, टेक्स्ट ओव्हरलेच्या खाली गेलाय ना. आपण ते दोन्हीला पण पोझिशन ऍब्सोल्यूट म्हटली ना. टेक्स्टला पण पोझिशन ऍब्सोल्यूट म्हटले आणि आपण जो आफ्टरनं क्रिएट केलेला आहे कॉन्टेंट त्याला आपण पोझिशन ऍब्सोल्यूट म्हटले. आणि जेव्हा आपण पोझिशन ऍब्सोल्यूट केल्यानंतर दोन डिव एकमेकाच्या वरती ओव्हरलॅप होतात आणि त्यांचा जो सिक्वेन्स आहे चेंज करायचा आहे, एकाला खाली दुसऱ्याला वर करायचा आहे, तर काय प्रॉपर्टी वापरतो आपण? झेड इंडेक्स. परफेक्ट, झेड इंडेक्स ना. तर आता इथं झेड इंडेक्स कुणाचा जास्त असला पाहिजे? हो, टेक्स्ट. टेक्स्टचा ना. जो करेक्ट, जो सेक्शन आपल्याला वरती दाखवायचा आहे त्याचा झेड इंडेक्स काय असला पाहिजे? हाय असला पाहिजे. ठीक आहे. सो टेक्स्ट कुठे आहे आपला? टेक्स्ट म्हणजे कॅप्शन. तर कॅप्शन लावून झेड इंडेक्स 1 बघू काय होतंय. आणि याचा बाय डिफॉल्ट 0 आहे त्यामुळे तो मागे गेला. सो हा बेटर वे आहे. म्हणजे तुम्हाला ओव्हरले क्रिएट करायचा आहे तर आधी आपण बेसिक वे भेटला बिगिनर लेवलचा. इथं आपण काय केलं होतं? एक ड्यू टाकला होता, राईट. पण तुम्ही एक्सपिरियन्स डेव्हलपर आहे, तुम्हाला थोडंसं दाखवायचं आहे की मला एक्सपिरियन्स आहे, चांगलं नॉलेज आहे CSS HTML तर तुम्ही ओव्हरले असा नाही क्रिएट करा. कसा क्रिएट करणार? प्रायव्हसी आफ्टर ऑर बिफोर. सो याच्यामध्ये काही डाऊट आहे? नाही सर. ओके. आपण नवीन काही शिकत नाहीये है ना. फक्त आपण नवीन UI कसा क्रिएट करणार, UI चे पार्ट्स बघतोय. बट त्यासाठी ज्या CSS प्रॉपर्टी आहेत त्या जे आपण सुरुवातीला 3-4 आठवडे भेटले तर त्याच प्रॉपर्टी आहेत. एक पण नवीन प्रॉपर्टी नाही. पण आज जे काही पार्ट भेटला हिरो इमेज क्रिएट करण्यासाठी याच्यामध्ये CSS ची एक पण प्रॉपर्टी नवीन नाही, राईट. सगळ्या आपण डिस्कस केलेल्याच प्रॉपर्टी वापरतो. आपण ऑलरेडी VH म्हणजे काय डिस्कस केलेलं आहे. बॅकग्राऊंड इमेज माहित आहे, साईज माहित आहे, पोझिशन माहित आहे, बॅकग्राऊंड पोझिशन पण माहित आहे आपल्याला, राईट. ट्रान्सफॉर्म माहिती आहे आपल्याला काय होतं, पोझिशन ऍब्सोल्यूट, लेफ्ट, टॉप हे माहिती आहे, झेड इंडेक्स काय माहिती आहे. सो बेसिक जर चांगला केलेला असेल CSS तर हा पार्ट इझिली कळेल. याच्यामध्ये असं अवघड काहीच नाही. आणि याच्या पुढे प्रत्येक लेआउट करता तुम्ही म्हणजे काही जरी केलं आतापर्यंत आपण जो CSS चा पार्ट शिकलाय 80% तोच CSS चा पार्ट तुम्हाला युज करायचा. याच्या पुढच्या प्रत्येक लेआउट मध्ये 20-25% ऍडव्हान्स लेवल असेल, म्हणजे समजा अॅनिमेशन्स वगैरे क्रिएट करायचे तर ते थोडंसं एक्स्ट्रा असेल. पण बाकी 70 to 80% CSS तुम्ही आतापर्यंत जेवढी CSS शिकली आहे तीच CSS तुम्हाला युज करायची आहे. तुमचं जर CSS बेसिक चांगला आहे, तुम्ही सगळी प्रॅक्टिस केली आहे तर हा जो सेक्शन केलाय हा तुम्हाला सोपा वाटेल. तुम्हाला पण करायला ह्याला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिट लागतील. याच्यापेक्षा जास्त टाइम नाही लागणार. सो हाच एक सेक्शन आहे. जसंच्या तसं तुम्हाला काय करायचं आहे, GPSC मी नाही पाठवत आता, पाठवलं सेक्शन रील तर त्याच्यामध्ये एक सेक्शन आहे हिरो इमेज. तर तो असाच आहे एक्झॅक्ट ही CSS तुम्हाला तिथं यूज करायची. आपला पाठ झाला नव्हता त्यामुळे आपण कव्हर केला. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन आहे कुणाचं? सर ते लेआउट मध्ये हिरो इमेजला हाईट आहे ती द्यावं लागेल. हा, समजा जर हाईट कमी असेल तर जेवढी हाईट आहे तेवढी द्यायची. आणि हाईट जर समजा वाटते की आपल्याला ती काय 100 BH आहे तर 100 BH हाईट द्यायची. किंवा मग काही वेळेस कसं होतं की तर आपल्या वरती हे असतो नेव्हिगेशन असतं, राईट.
तर डिझायनरला विचारायचं सगळ्यात पहिला. डिझायनर म्हणलं की बाबा मला हिरो इमेज पण पाहिजे, नेव्हिगेशन पण पाहिजे एकाच व्ह्यू पोर्ट मध्ये. तर करणार काय, आपण नेव्हिगेशनची हाईट कॅल्क्युलेट करणार. राईट, सपोज हा हिडर आहे माझा, त्याच्यामध्ये माझं पूर्ण नेव्हिगेशन आहे. अँड ह्या हिडरची हाईट आहे सपोज 80 पिक्सल. ठीक आहे. तर आता होईल काय, आपला हिरो इमेज काय चाललंय, थोडस स्क्रॉल होतो खाली. राईट, जर असाच पाहिजे असेल तर असाच ठेवायचा. पण डिझायनर म्हणलं की हो नाही, हिरो इमेज ची हाईट एवढीच पाहिजे मला. एवढी व्ह्यूपोर्ट व्ह्यूपोर्ट एवढीच, बट त्याच्यामध्ये हा जो आपला हिडर आहे त्याचा पार्ट सोडून मग याची हाईट आपण कॅल्क्युलेट करावं. कसं कॅल्क्युलेट करणार हो, त्याची हाईट 100% म्हटलं आपण, 100 BH -80. करेक्ट. CALC 100 BH मायनस जे काही तुमच्या नेव्हिगेशनची हिडरची हाईट आहे तेवढी कट करायची. एक्झॅक्टली. याला स्क्रॉल होतोय का आता? तर ते डिझाईन बघून आपल्याला कळलं पाहिजे. नाही कळलं तर मग डिझायनरला विचार, बाबा हे कसं करायचं, मला सांग, हाईट किती आहे, रिक्वायरमेंट काय. बट याची हाईट पिक्सल मध्ये कधीच नाही द्यायची. हिरो इमेजची हाईट ती ऑलवेज कशामध्ये असली पाहिजे, व्ह्यूपोर्ट हाईट मध्येच. ओके, क्लिअर आहे याच्यामध्ये, डाऊट आहे? याच्यानंतर एक छोटासा पार्ट आहे तुम्ही अॅनिमेशन मधला, जे तुम्हाला बटन वरती इम्प्लिमेंट करायचं आहे. त्यासाठी फंक्शन्स, ठीक आहे. So, एक बटन घेतोय मी. इथं CSS लिहायसाठी काय वापरतो, HTML एलिमेंट वापरतो आपण. लिंक नाही, मला इथं CSS लिहायचे, फाईल क्रिएट नाही करायची. स्टाईल वापरतो. स्टाईल स्टाईल चार्ट मध्ये आपण CSS वापरतो. सपोज हा बटन आहे, ह्या बटनला म्हटलं पॅडिंग 10 पिक्सल 20 पिक्सल, बॉर्डर पिक्सल, सॉलिड ऑरेंज. त्याच्यानंतर टेक्स्ट ट्रान्सफॉर्म, ठीक आहे, दिसतोय तो बटन. राईट, background. Okay, and cursor pointing. Perfect. आणि होवर केल्यानंतर आपण काय म्हणतो, अच्छा कलर पण ऑरेंज करू नाही.
आणि आपण होर केल्यानंतर आपण काय म्हणतो जनरली टेक्स्टचा कलर कुणाला गेला पाहिजे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला, बॅकग्राऊंडचा कलर कुणाला पाहिजे टेक्स्टला, राईट. सो त्याच्यानंतर कुठले क्लास म्हणतो आपण त्याला सुडो क्लास का सुडो क्लास फोकस ऍक्टिव्ह and कलर चेंज होत है ना, बॅकग्राऊंड कलर पण चेंज होत आहे, कलर पण काय होतंय चेंज होत. काही डाऊट नसतं सगळ्यांना, क्लिअर आहे ना. हो सर. ओके, सो बेसिकली आता इथं होतंय काय की पेंट आहे त्याच्यात एक लाईन येतो आणि हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय असतो जनरली कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती टाइम, बरोबर ना. ओके, सो ही समजा इनिशियल स्टेट आहे, राईट. फर्स्ट स्टेट सुरुवातीची आपल्या बटनची. इनिशियल स्टेट अँड दुसरी एक स्टेट आहे कुठली व्हर्टिकल फोर स्टेट, कोणता काय फोर ना. फोर एक स्टेटच आहे ना. जेव्हा आपण त्याच्यावरती काय येतो एखाद्या एलिमेंट वरती कर्सर नेतो माऊस नेतो तर त्याला आपण म्हणतो कुठली स्टेट फोर, राईट. आता होते काय आपला जो इनिशियल स्टेट आहे त्यासाठी जे लुक काय फील आहे आपल्या बटनचा तो वेगळा आहे आणि फोर स्टेट साठी जो लुक अँड फील आहे तो वेगळा आहे, बरोबर ना. इनिशियल स्टेट साठी बॅकग्राऊंड कलर काय इनिशियल स्टेट म्हणजे जे बाय डिफॉल्ट स्टेट आहे बटनची त्यासाठी बॅकग्राऊंड कलर काय व्हाईट व्हाईट आणि टेक्स्टचा कलर काय ऑरेंज ऑरेंज आहे. आणि होर स्टेट साठी काय चेंज आहे हो UI मध्ये बटनच्या बॅकग्राऊंड कलर ऑरेंज आहे आणि टेक्स्टचा कलर व्हाईट टेक्स्टचा व्हाईट आहे. म्हणजेच आपण जेव्हा याच्यावरती कर्सर नेतो तर हे जे स्टेट आहे हे इथून इथपर्यंत चेंज होते. हो सर. इनिशियल स्टेट पासून आपण होर स्टेटला येतोय आणि वापस कर्सर केला तर होर स्टेट पासून इनिशियल स्टेटला जातोय. बट ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या दोन गोष्टी घडण्यासाठी जो टाइम आहे ना तो जवळपास 0 सेकंद म्हणलं तरी चालेल है ना. एकदम बिलकुल मायक्रो सेकंदामध्ये होतो, राईट. हे जे दोघांच्या आतमध्ये ट्रान्झिशन आहे द ट्रान्झिशन बिटवीन टू स्टेट राईट इज ऑलमोस्ट हॅव्हिंग टाइम 0 सेकंद. ट्रान्झिशन होते ना एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये. जेव्हा आपण ह्या बटन वरती माऊस नेतोय तर बेसिकली काय होतंय इनिशियल स्टेट मधनं आपण कुठल्या स्टेट मध्ये चालू आहे फोर स्टेट मध्ये एका जागून दुसऱ्या जागी चालू आहे. बट ते जे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन होण्यासाठी किती वेळ घेतोय तो ऑलमोस्ट 0 सेकंद है ना. म्हणजे वेळ घेत असेल पण तो वेळ इतका कमी आहे की आपण त्याला 0 सेकंद म्हणतो. मेकॅनिकल काय होतं त्याचं ट्रान्झिशन जस्ट लाईक स्विच है ना. ऑन ऑफ म्हटल्यानंतर कसं मेकॅनिकली स्विच वर्क करतं तसं हे ट्रान्झिशन होतं, राईट. बट हे ट्रान्झिशन आपल्याला स्मूथली करायचं आहे. हे जे ट्रान्झिशन होतंय बॅकग्राऊंड कलर व्हाईट पासून ऑरेंज चेंज होतोय हे जर आपल्या युजरला दाखवायचं असेल राईट. हे जे ट्रान्झिशन आहे हे आपल्या युजरला दाखवायचं आहे तर ते दाखवायसाठी काय करावं लागेल हो टाइम टाकावं लागेल सर तिथं. ह्या दोघांच्या मध्ये टाइम टाकावं लागेल तरच काय होईल हे जे ट्रान्झिशन होतं ना म्हणजे इनिशियल स्टेट पासून आपण फोर स्टेटला चाललोय म्हणजेच आपला बॅकग्राऊंड कलर व्हाईट पासून ऑरेंज होतोय कलर ऑरेंज पासून व्हाईट होतोय. हे जे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन आपण दाखवायचं असेल तर आपण ह्या दोघांच्या मध्ये
टाइम इंट्रोड्यूस करावं, नाही दोघांच्या मध्ये टाइम टाकावं लागेल, राईट? तरच काय होईल, ते ट्रान्झिशन दिसेल, करेक्ट? आणि हे जे टाइम ड्युरेशन टाकायचं आपण दोन स्टेटच्या आतमध्ये, ते टाकण्यासाठी आपण कुठली प्रॉपर्टी वापरतो? सेम नाव, ट्रान्झिशन. आता ट्रान्झिशन मध्ये इथं आपण प्रॉपर्टीचे नाव टाकू शकतो, जसं की बॅकग्राऊंड. आणि बॅकग्राऊंड जे ट्रान्झिशन आहे ते ट्रान्झिशन होण्यासाठी किती वेळ द्यायचा आहे, तर इथं मी म्हटलं 0.5 सेकंद. ओके, याच्यानंतर काही फंक्शन्स वगैरे आहेत, पण ते आपण नंतर डिटेल मध्ये बघणार आहे जेव्हा आपले हे ऍनिमेशन सुरू होतील. तर आता इथे काय म्हणलं, ट्रान्झिशन. ट्रान्झिशन इंट्रोड्यूस कर, कुठल्या प्रॉपर्टीसाठी इंट्रोड्यूस कर? बॅकग्राऊंड. आणि ते ट्रान्झिशन ना बटन साठीच, पण बटनच्या कुठल्या प्रॉपर्टीसाठी? बॅकग्राऊंड प्रॉपर्टीसाठी. बॅकग्राऊंड कलर. त्याच्यानंतर त्याला ड्युरेशन किती दे? 5 सेकंद. म्हणजे जेव्हा बॅकग्राऊंड कलर चेंज होईल तर तो चेंज करण्यासाठी तू काय कर, 0.5 सेकंदचा वेळ घे. आणि हे नंतर बघू आपण. आता तो होतोय पण एवढा स्मूथ ते आपल्याला दिसत नाहीये, है ना? तर त्यासाठी काय करू, आपण टाइम ड्युरेशन वापरू. दिसतंय स्मूथली होतं? हो सर. कलर जो चेंज होतोय आता तो काय होतोय, स्मूथली होतोय, मेकॅनिकली नाही होत आहे. तो वेळ घेतोय एका स्टेटमध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये, दुसऱ्या स्टेटमध्ये वापस पहिल्या स्टेटमध्ये येण्यासाठी. आणि हे जे इंट्रोडक्शन केलेलं आहे आपण, ते कशामुळे झालेलं आहे? ट्रान्झिशन प्रॉपर्टी वापरली. आपण दिला टाइम 2 सेकंद. पण हे जे टेक्स्टचा कलर चेंज होतोय तो आणखी क्विकली होतोय, राईट? तेही आपण काय करायचंय, चेंज करायचंय. तर असं हे डबल लिहिलं समजा, कलर होतंय, बट असं करायची गरज नाहीये. त्याच्याऐवजी इथे काय होणार, ऑल. ऑल म्हणजे आपण इनिशियल स्टेट मधनं जेव्हा आपण फोर स्टेट मध्ये जातोय, किती प्रॉपर्टी चेंज करतोय आपण? कलर अँड बॅकग्राऊंड कलर. कलर अँड बॅकग्राऊंड कलर. इथं ऑलचा अर्थ काय झाला की बाबा तू इनिशियल स्टेट मधनं फायनल स्टेट मध्ये जेव्हा जाशील तर ज्या ज्या प्रॉपर्टी चेंज करतोय त्या सगळ्या प्रॉपर्टीला तू काय लाव, टाइम ड्युरेशन. ट्रान्झिशन टाइम ना, टाइम ड्युरेशन लाव. आता बघूया, बघा दोन्ही पण काय होतात, स्मूथली होतात. बॅकग्राऊंड कलर पण आहे, सो याच्या पुढे तुम्ही जेव्हा लेआउट वरती बटन जेव्हा क्रिएट करता, बटनला एक्सपेक्टेड काय आता, ट्रान्झिशन टाइम वापरणं ना. डायरेक्टली बटन्सच्या स्टेट कधीच चेंज नाही करायच्या, कधीच नाही. तर तो 1-2 सेकंदचा टाइम कधीच नसतो. आयडियल टाइम काय, 0.3 to 0.6. 0.3 to 0.6 याच्यामध्ये कुठली पण व्हॅल्यू द्या, जास्त स्लो पण नाही पाहिजे, जास्त फास्ट पण नाही पाहिजे. सो याच्यामध्ये काही डाऊट आहे? नाही सर. क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. तिघच बोलतात, नितीश, मुकुंद, रेवती. तुम्ही टाइम ड्युरेशन किती पर्यंत द्यायला सांगितलं? 0.3 to 0.6. म्हणजे हा ठीक वाटतो, असं काही स्टँडर्ड नाहीये, कुठे लिहून नाही ठेवलं की 0.3 to 0.6 दिलं पाहिजे. बट एक एक्सपिरियन्स आहे जो त्याच्यावरून सांगतोय की 0.3 to 0.6 हे ड्युरेशनच काय बघायला चांगलं वाटतं. तुम्ही त्याच्यापेक्षा कमी दिलं तर तो ट्रान्झिशन दिसणारच नाही, किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिलं तर युजर काय झोपी जाईल, एवढा स्लो चालला. हे जर समजा मी म्हणलं नाही, मला 2 सेकंद द्यायचं, ते फारच स्लो होतं.
एवढं स्लो ते इफेक्ट दिसत नाही व्यवस्थित. सर हिप्नोटाईज झाल्यासारखं वाटायचं. हा ठीक आहे. चालतंय, ठीक आहे, थांबू आपण इथंच. असेच काही छोटे छोटे पार्ट आहेत ते आपण कव्हर करू अँड उद्यापासून आपण जावास्क्रिप्ट स्टार्ट करू सकाळी. बाकी तुमचं जे होमवर्क आहे ते कंटिन्यू ठेवा. 4 दिवसामध्ये जे कम्प्लीट करायचं आहे.